मी तुझा नवरा नाही, सोड मला, हे असं करणं अजिबात बरोबर नाही. मी मोठ्या आवाजात तिला वारंवार बजावत होतो, पण माझ्या बोलण्याचा तिच्यावर काहीच फरक पडत नव्हता. ती पुन्हा पुन्हा मला अधिकच जवळ ओढत होती. त्यानंतर त्या रात्री तिने माझ्यासोबत जे काही केलं त्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. कोण होती ती स्त्री आणि नक्की काय घडलं त्या संध्याकाळी हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. पण त्याआधी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपल्या सोमगो मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. माझं नाव योगेश, वय 22 वर्ष. माझ्या लग्नाला फक्त 6 महिने झाले होते. मी माझी पत्नी लावण्या हिच्यासोबत 2 महिन्यांपूर्वीच शहरात एका भाड्याच्या घरात राहायला आलो होतो. ते 6 खोल्यांचं एक मोठं घर होतं आणि आम्ही पहिल्या माळ्यावर राहत होतो. एका बाजूला आम्ही दोघे राहायचो, तर दुसऱ्या बाजूला झारखंडहून आलेलं एक कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबात किशनलाल आणि त्याची पत्नी मंजू काकू राहत होती. किशनलाल रेल्वेत फेरीवाल्याचं काम करायचा, तर मंजू काकू घरकाम सांभाळायची. दोघांचाही स्वभाव तसा खूप चांगला होता. आम्ही येण्याआधीपासूनच ते तिथे राहत असल्याने अल्पावधीतच आमचे त्यांच्याशी अगदी घरच्यांसारखे आपुलकीचे संबंध निर्माण झाले. गप्पा मारणे, सुखदुःख वाटून घेणे हे रोजचेच झाले होते. माझी पत्नी लावण्या आणि मंजू काकू यांची तर खूपच छान गट्टी जमली होती. मी आणि किशनलाल आपापल्या कामात व्यस्त असायचो, पण या दोघी घरी एकत्र वेळ घालवायच्या. मात्र किशनलालला दारूचे प्रचंड व्यसन होते. तो रोज रात्री अतिशय दारू पिऊन धुंद अवस्थेत घरी यायचा. मग मंजू काकू त्याची चांगली खरपट्टी काढायची. अनेकदा तर तो इतका पिऊन यायचा की त्याला चालण्याचेही भान नसायचे. कित्येकदा मी त्याला खालून धरून वर खोलीत आणून सोडले होते. बिचाऱ्या मंजू काकूला नवऱ्याच्या या व्यसनामुळे नेहमी मनस्ताप सहन करावा लागायचा. ती तिचे हे दुःख अनेकदा लावण्याजवळ तर कधीकधी माझ्याकडेही मनमोकळेपणाने बोलून दाखवायची. स्वभाव अतिशय प्रेमळ असल्याने ती तिच्या मनातील सर्व गोष्टी आमच्याशी शेअर करायची. कधीकधी तर मला वाटायचे की किशनलाल माझा मोठा भाऊ आहे आणि मंजू काकू माझी मोठी बहिणीच आहे. अनेकदा आम्ही एकत्र जेवणाचा आनंदही घ्यायचो. पण एक दिवस माझ्या आयुष्यात अशी एक घटना घडली ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. झालं असं की मंजू काकू 2-3 दिवसांसाठी तिच्या माहेरी गेली होती. त्यामुळे घरात आम्ही दोघेच राहिल्याने खूपच बोरिंग वाटायचं. आम्हाला रोज मंजू काकूंसोबत गप्पा मारायची सवय झाली होती. 3 दिवसांचे सांगून गेलेल्या मंजू काकूला जाऊन आज 5 दिवस झाले तरी ती परत आली नव्हती. शेवटी कंटाळून लावण्यानेही हट्ट धरला की मी सुद्धा काही दिवस माझ्या आईकडे जाऊन येते. मी सुद्धा तिला आनंदाने सकाळी बसमध्ये बसून रवाना केले. जातेवेळी ती म्हणाली, 5-6 दिवस मी येणार नाही. मंजू काकू परत येतील तेव्हाच मीही परत येईल. लावण्या माहेरी गेल्यानंतर तो एक दिवस मला खूपच एकटं वाटत लागलं. ती रात्र मी कशी तरी काढली. लावण्याशिवाय राहणे माझ्यासाठी खूपच जिकिरीचे झाले होते, पण नाईलाज होता. मी मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करीत होतो की मंजू काकू लवकर परत यावी, म्हणजे लावण्यालाही घरी येता येईल. कारण लग्नापासूनच मी लावण्याच्या रूपाचा आणि तिच्या मादक सौंदर्याचा पूर्ण दिवाना झालो होतो. तिच्याशिवाय एक दिवसही काढणे माझ्यासाठी कठीण होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6च्या सुमारास मी कामावरनं घरी परतलो, तर पाहत होता काय, शेजारच्या खोलींचं दार उघडे होते आणि मंजू काकू परत आलेली होती. तिला पाहून मला खूप आनंद झाला. ती तिच्या खोलीत टीव्ही पाहत पडली होती. मी लगेच तिला हाक मारली. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पसरला. अचानक आवेशाच्या भरात
तिने पुढे होऊन मला थेट तिच्या मिठीतच घेतले. मला काही सुचतच नव्हते की ती असे का करत आहे, पण तिच्या त्या उबदार स्पर्शात मला काहीतरी वेगळाच भास होत होता. ती व्याकुळ होऊन पुन्हा पुन्हा म्हणू लागली, योगेश, आपसे मिलने के लिए बहुत दिनों से तड़प रहे थे. क्या करूं, बाबूजी की तबीयत बहुत खराब थी, इसलिए थोड़ी देर हो गई. अच्छा हुआ लावण्या घर पर नहीं है. आज तुम्हें और मुझे एक होने से कोई नहीं रोक सकता. तिचे हे शब्द ऐकून मी पूर्णपणे शॉकच झालो. आजवर ती माझ्याशी कधी अशी वागली नव्हती. 2 महिन्यातच तिने कधी माझ्या नजरेला नजर टाकून असा विचार केला नव्हता ना. मी कधी तिच्याकडे त्या वाईट नजरेने पाहिले होते. तशी मंजू काकू दिसायला अत्यंत रूपवती, गच्च भरलेल्या बांध्याची, सावळ्या रंगाची आणि अत्यंत मादक स्त्री होती. तिला पाहून भल्या भल्यांच्या मनाचा समतोल ढासळेल असे तिचे रूप सौंदर्य होते. पण तरीही मी कधी तिच्याकडे अशा वाईट नजरेने पाहिले नव्हते, कारण मला फक्त माझ्या लावण्याच्या सौंदर्यातच रस होता. पण आज मंजू काकू जे काही करत होती त्यावरून स्पष्ट दिसत होते की तिला माझ्याकडून प्रेमाची आणि तृप्ततेची तीव्र अपेक्षा होती. तिचा नवरा तिला ते सुख आणि प्रेम देऊ शकत नव्हता. त्यामुळे एका पुरुषाच्या प्रेमासाठी अतृप्त असलेली ती 35च्या जवळ आलेली मादक स्त्री आज माझ्यासारख्या तरुणाच्या बाहुपाशात स्वतःला झोकून दिलं होतं. तिने मला इतक्या घट्ट मिठीत घेतले होते की मी तिच्या तावडीतून सुटण्याचा वारंवार प्रयत्न करीत होतो, पण तिची पकड अधिकच घट्ट होत होती. मी तिला गंभीर होऊन म्हणालो, मंजू भाभी, आप ये क्या कर रही हो? सोड मला, हे खूप चुकीचं आहे. पण ती धुंदीत म्हणाली, योगेश, तुम्हाला तर माहीतच आहे ना, किशनलाल मला जरासुद्धा प्रेम देत नाही. आणि बघ ना, आज इथे आपल्याला दोघांशिवाय दुसरं कोणीच नाही. एवढं बोलून तिने माझ्या गालावर हलकेच तिचे ओठ टेकवले. मी आता थोडे रागानेच म्हणालो, अहो काकू, जरा भानावर या. मी तुमचा नवरा नाही. माझ्या बायकोला जर हे समजलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. ती मंद हसत तिच्या तोडक्या मोडक्या मराठीत म्हणाली, योगेश, तू खूपच भोळा आहेस रे. तिला कसं कळेल? मी पुढे काही बोलणार तेवढ्यात तिने तिचे दोन्ही हात माझ्या चेहऱ्यावर ठेवले आणि माझ्या ओठांवर तिचे गुलाबी रसरशीत ओठ टेकून प्रेमाचा वर्षाव सुरू केला. तिचे हात माझ्या केसांवरून आणि पाठीवरून फिरू लागले. काही सेकंदातच तिने मलाही पूर्णपणे तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. शेवटी मीही एक पुरुषच होतो आणि गेल्या 2 दिवसांपासून लावण्याच्या दूर असण्याने माझ्या भावना अनावर झाल्या होत्या. माझ्या मनातील उरली सुरली लाज शरम बाजूला पडली. मी माझी सर्व बंधने तोडून तिला माझ्या मिठीत गच्च दाबून धरले. शेवटी माझा संयमाचा बांध फुटला आणि मी तितक्याच आवेगाने तिला माझ्या बाहुपाशात घेऊन तिच्या मोकळ्या लांब सडक केसांमधून हात फिरवू लागलो. हळू तिचा पदर बाजूला झाला आणि मी तिच्या सौंदर्याच्या अथांग महासागरात वेडा होऊन पोहू लागलो. दोघांचे गरम श्वास एकमेकांवर आदळत होते. दोघांची हृदयाची धडधड इतकी वाढली होती की ते आम्हा दोघांना स्पष्ट ऐकू येत होते. संध्याकाळचे 6:45 वाजले होते आणि आम्हा दोघांचा तो एकमेकांच्या अतृप्त भावनांना तृप्त करण्याचा खेळ अत्यंत वेगाने सुरू झाला होता. मंजू काकूंचे ते सौंदर्य खरोखरच अप्रतिम होते. आज मला तिच्याकडून एक वेगळाच न मिळालेला आनंद मिळत होता. त्या संध्याकाळी आम्ही दोघांनी बराच वेळ एकमेकांच्या प्रेमात आस्वादात घालवला. काही वेळानंतर मंजू काकू माझ्या मिठीत विसावली होती आणि पुन्हा पुन्हा म्हणत होती, योगेश, आज जो प्यार तुमने मुझे दिया है वैसा प्यार मुझे आज तक कभी नहीं मिला. मी तिच्याकडे पाहत हसून म्हणालो, हो मंजू काकू, मला सुद्धा तुमच्याकडून खूपच प्रेम मिळालं, पण आता तरी सोडा ना मला. शेवटी मी तुमचा शेजारी आहे, नवरा नाही. ती हसतच माझ्या डोळ्यात डोळे टाकून म्हणाली, तू माझा नवरा जरी नाहीस ना तरी काय झालं,
पण तू माझ्या नवऱ्यापेक्षा अजिबात कमी नाहीस. आजपासून तू मला तुझी बायको समजलं तरी चालेल. लावण्यासोबत मलाही तुझ्याकडून असंच प्रेम आनंद हवा आहे. मिळेल ना योगेश? हो काकू, प्रेम तर नक्कीच मिळेल, पण नवरा समजून नाही, मी हसून म्हणालो. तिने पुन्हा एकदा मला तिच्या उबदार मिठीत घेतले आणि परत एकदा आम्ही त्या सुखाचा आस्वाद घेतला. ती संध्याकाळ आणि ती संपूर्ण रात्र आम्हा दोघांसाठी अत्यंत आनंदाची आणि तृप्ती देणारी ठरली. त्यानंतर अनेकदा संधी मिळेल तेव्हा आम्ही तितक्याच प्रेमाने एकमेकांच्या जवळ आलो आणि आमच्या भावना तृप्त करत राहिलो. मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. या कथेचा मुख्य उद्देश फक्त आणि फक्त तुमचे मनोरंजन करणे एवढाच आहे. कथेतील घटना किंवा पात्रे कोणाच्या जीवनाशी जुळून आल्यास तो केवळ एक योगायोग समजावा. तर मित्रांनो, ही काल्पनिक कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, आपल्या सुमगो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.